गावात जाऊन परत ते सगळं आणलं सामान. तोपर्यंत आमची अर्धी तालीम झाली होती. 2 अंकाची तालीम संपलेली होती. 1 अंक शिल्लक राहिला होता. आणि इकडे चहा त्या नवीन आणलेल्या चहाचा झाला. मात्र त्या दिवशी आम्हाला त्या दिवशीही चहा प्यायला भेटला नाही. तो आणलेला चहासुद्धा सांडला. बरं ते चहा सांडत असताना वर आमचं छत कशाचं होतं, टीनचं होतं, पत्राचं होतं शाळेचं छत. त्याच्यावर एक खूप मोठा दगड पडल्यासारखा आवाज आला. धडाम असा आवाज झाला. तिकडे आवाज होणं वरती आणि खाली पातेलं खाली पडलं. दोन्ही सोबतच झालं. मग आमच्या लक्षात आलं की इथं तालीम करू नये. नमस्कार मित्रांनो, स्टोरीवर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत आज आपले सबस्क्रायबर त्यांच्या जीवनात घडलेले काही अनुभव हे आपल्यासोबत आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर आपण त्यांचा एक छोटासा परिचय घेऊ आणि त्यांच्या जीवनात घडलेले अनुभव आपण ऐकू. मी नागनाथ गोविंदराव जोशी, मी गुंड्याला असतो, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. विद्यार्थी दशेपासूनच मला थोडा नाटकाचा कलेचा थोडा नाद होता. शाळेतही आम्ही नाटकाचे कार्यक्रम करायचे. त्यानंतर मग 10वी परीक्षा झाल्यावर एक आडगावला मी 7वीपासूनच 4थीपासूनच 68पासून माझा त्या गावाच्या जवळ 8 किलोमीटर गाव आहे. आणि लहानपणापासूनच वर्गमित्र तिथं काही होते. माझी जन्मभूमी तरी कर्मभूमी मात्र राहिलेली आहे. विद्यार्थी मित्र, माझे क्लास मित्र सगळे तिथंच होता. आणि त्या गावामध्ये मग काही नाटक कंपनी सुरू झाली. 1-2 त्यांनी नाटकाचे प्रयोग केले होते. वाहतो ही दुर्वाती जुडी असे काही कार्यक्रम त्यांनी केलेले होते. पण मी त्यांचे प्रयोग बघायला गेल्यावर मी माझ्या मित्रमंडळीला म्हणलं, अरे मला वगळून तुम्ही कसं काय नाटक केलं आहे. मला एखादं छोटंसं जरी पात्र दिलं असतं तर मी त्या सहभाग घेतला असता. पण तिथं ज्यावेळेस आम्हाला ते डायरेक्टर होते ते नाटक कंपनीचे, ते दादा कोंडके, सरला विलेकर, रामनगरकर यांच्याबरोबर राष्ट्रीय कलापथकमध्ये काम केलेली मंडळी होती, ती दिग्गज मंडळी होती. पण ते म्हणले, तुम्ही इथं राहत नाहीत, आम्हाला तालीम रोज घ्यावी लागते. तुम्ही बाहेर येऊन जाऊन करणार, कशी तालीम करणार. आम्ही ज्यावेळेस बोलायला गेलो तुम्ही तुमच्या घरी असणार. 8 किलोमीटर गाव लांब आहे, प्रवासाचा मार्ग नाही, साधनं कोणती नाहीत वाहनाची. यंदा तुम्ही मला सांगाल त्या टाईमला मी तालीमीला येईल, गैरहजर राहणार नाही. मी माझी कामं बाजूला सोडून देईल, कारण मलाही तेवढाच उत्साह होता आणि काहीतरी करून दाखवावं हे माझ्या मनात होतं. मग खूप प्रयत्न केल्याच्यानंतर मला त्यांनी एका नाटकामध्ये काम दिलं. आमच्या तालमी सुरू झाल्या. नाटक होतं पाटील बायको सांभाळा. असं हे नाटक त्यावेळेस असताना गणपती उत्सव 15 दिवसावर आलेला होता आणि आम्हाला ते गणपती उत्सवामध्ये ते नाटक स्टेजवर न्यायचं होतं. 15 दिवसामध्ये नाटक 3 तास प्रोग्राम चालणार होता ते नाटकाचा. 15 दिवसात नाटक स्टेजवर कसं काय न्यायचं, सुविधा कोणती नाही, आताच्यासारखी मोबाईलची व्यवस्था नाही. एखादं जर मनोरंजनाचे कार्यक्रम स्टेजवर जर साजरं करायचे म्हणलं तर कोणती माहिती नाही, लाऊडस्पीकर नाही, कॅसेट नाही, कोणाजवळ मोबाईल तर नव्हताच, पण टेप रेकॉर्डरसुद्धा साधन नव्हतं त्या काळामध्ये. म्हणजे कुठल्या प्रकारचे संसाधन नव्हते किंवा काही साधनं नव्हती. कधीतरी एखाद्या वेळी रेडिओवर ऐकलेलं किंवा लग्न कार्यक्रमामध्ये कोणाच्या लग्नात मुलीच्या, श्रीमंत घरच्या मुलीच्या लग्नात लागलेली लाऊडस्पीकर ऐकलेली गाणी, एवढंच काय ते मनोरंजन साधन, बाकी काही साधनं नव्हती त्या काळात. ही मी 77-78ची कथा तुम्हाला सांगायलो. हा काळ आहे त्या काळचा. गावात लाईट नाही, त्या गावामध्ये लाईट आलेली नव्हती. आणि या अवस्थेमध्ये आम्ही बत्ती लावायची आणि तालमी करायच्या. मी रात्री घरून 8 वाजता निघायचो आणि आमच्या गुंडापाटीवर यायचो. शेवटची गाडी 9:30ची शेगाव जात होती, शेगाव परभणी. ती गाडी काही पण थांबायची नाही, पण मी रोडवर जाऊन उभाच राहायचा. उभा राहिल्यामुळे ती गाडी थांबायची. गाडीला थांबा नाही, इथं एक्सप्रेस गाडी आहे, जवळा बाजारला थांबते, तुमचे कशाला तू बाळा उभा राहिला इथं, मला काय असं करून मी कधी जायचा. कधी माझ्या अगोदर शेगाव निघून जायची, कधी एखाद्या वेळेस ट्रकच निघायचा. एवढं धाडस करून मी ते वाहन उभे करायचे. कधी एका पायी जायचं. एकदा सायकलवर जात असताना असा प्रसंग घडला.
माझी वाट पाहून मला नेण्यासाठी आमचाच नाटकातला मुलगा आला. त्याच्या सायकलवर मी डबल सीट बसलो. 1 किलोमीटर गाव सोडून सायकल पुढं गेली की त्याचं सायकलचं पॅन्डल फिरवणं जाम झालं. ते का फिरवणं म्हणून की आम्ही सायकल सोडून दिली, स्टँडवर उभी केली आणि येणाऱ्या जाणाऱ्याची वाट बघत बसलो. एक शेतकरी जाऊ लागला, त्याच्यावर कंदील होता. त्या कंदिलानं बघितलं बाई हे सायकल जाम का झाली, काय चिखल अडकला का काय अडकला. बघितलं तर त्या आमच्या फिरेंमध्ये एक साप अडकलेला होता. आम्हाला त्या सायकलला हातातला वाटला. आता त्या शेतकऱ्यांना मला इतक्या शिव्या दिल्या. ते तिथं जाऊन अडकला, तुम्ही दोघेजण बसलेले होते, चावला असतं तर काय भानगड पडली असती. कशाचे नाटकं रेचुली घाला तुमचे नाटकं, जीव जात होता तुमचा. आम्ही ती सायकल रात्रभर तिथंच सोडून दिली आणि त्या दिवशीचा प्रवास पायी केला आणि तालीम केली. आता आमची तालीम ऐकायला उघड्यावर असायची, आम्हाला जागा नाही तालीम करण्यासाठी. कोणातरी एखादं बैलाचा गोठा रिकामा करून द्यायचा, करा त्या गोठ्यामध्ये. कोणाची एखादी तरी बैठका कुंडीने बांधलेल्या होत्या, गरजेपुरते घरं गरजेपुरत्याच खोल्या होत्या. पण आम्हाला तालीम मग आम्ही उघड्या रस्त्यावर तालीमी घ्यायच्या. बघायला खूप लोक यायचे. त्या लोकांचाच आम्हाला व्यत्यय येत होता तालमी घेण्यासाठी. तर या व्यत्ययापासून बचाव करण्यासाठी आम्ही काय केलं, एक शाळा निवडली. की शाळा कशासाठी निवडली की ते गावापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्या काळामध्ये गाव ते बसस्टँड हे जवळजवळ 2 फरलांगाचं अंतर होतं आणि बसस्टँडपासून शाळा जवळजवळ 1 फरलांगचं अंतर होतं. म्हणजे 2-3 फरलांग गावापासून ती शाळा होती, एवढ्या अंतरावर होतं. इतक्या लांब काही अंधाऱ्या रस्त्यावर कोणी येत नाही आणि आपल्याला काही त्रास कोण्या लोकांचा होत नाही, आपली तालीम चांगली होती. या उद्देशाने आम्ही शाळा निवडली. पण ज्यावेळेस आम्ही शाळेकडे जाऊ लागलो, शाळा निवडली, हे आमचे जे चाहते लोक होते त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला म्हणजे आमच्या डायरेक्टर लोकांना, आमच्यामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही शाळेतमध्ये तालीम घेऊ नका, जाऊ नका शाळेकडे. अंधारी रात्री लेकरं लहान लहान आहेत, कशाला नेता तुम्ही. आम्ही 16, 17, 18 जास्तीत जास्त आमच्यामध्ये एखादा मोठा असेल तर 20 वर्षाचा, अशी या वयातली सगळी माणसं. फक्त शिक्षक, वाजवणारे 2 संगीतकार आणि काही आम्हाला मदत करणारी माणसं, हीच प्रौढ म्हणजे 30-35 वर्षाची ती असतील वयानं, असे लोक होते. पण जागात नाही तर आम्हाला बाकीच्या लोकांचा त्रास व्हायला आहे, म्हणून आम्ही ती शाळा निवडली तालीम घेण्यासाठी. आणि मग आमचं रोजचं जे साहित्य आहे की आम्हाला बत्ती लागणार, 2 बत्त्या घेतल्यासोबत रॉकेलच्या रॉकेलवर चालणाऱ्या, एक स्टोव घेतला चहा करण्यासाठी, एक पातेलं घेतलं आणि चहाचं साहित्य, चहा, साखर पत्ती पावडर, साखर, दूध सगळं घेतलं. आम्हाला जी मदत करणारी मंडळी होती, चहा करून देणारी कोणी काही, ती सोबत आली आमच्या. आम्ही एवढा पसारा घेऊन शाळेमध्ये गेलो. गेल्यावर दिवसभर पोरांनी गर्दा करून ठेवलेला होता आणि हेडमास्तरांची परवानगी घेऊन त्यांच्याकडून आम्ही चाबी घेतलेली होती की आम्हाला एक रूम द्या तालीम करण्यासाठी. त्यांनी आम्हाला दिलेली होती. तर त्या रूममध्ये एक कचरा झालेला होता. आम्ही ती सगळी साफसूफ रूम करायला मला अर्धा तास गेला. रात्र वाढतच गेली, अंधारी रात्र होती आणि कशी आम्ही इथं आमच्या तालमीला सुरुवात झाली. तालीम सुरुवात झाली की एक अर्ध्या तासानं आमच्यातलाच एक जण म्हणला चहा करायला म्हणला. आणि म्हणलं चहा अर्धी तर तालीम होऊ द्या, नंतर करू चहा. पण नाही म्हणजे आपण साखरपत्ती भरपूर आहे, आपण 2 वेळेस करू, पण आता चहा करू द्या. हे त्या चहा करणाऱ्याला ऑर्डर दिली, तुम्ही चहा करा म्हणजे आमची तालीम इकडे चालू राहते. ते म्हणलं ठीक आहे. त्यांनी चहा करायला सुरुवात केली आणि चहाला उकळी आली. आता खाली उतरणार चहा, एवढ्यामध्ये कोणाचा धक्का लागला काय लागलं काय माहीत नाही, परंतु त्या स्टोवरनं सगळं पातेलं खाली पडलं आणि चहा सगळा सांडून गेला. एक थेंब चहा पातेल्यात शिल्लक राहिला नाही. मग आमचा बाबू म्हणणारा एक कलाकार होता, थोडा विनोदी होता. ते बाबू म्हणला, लोक आधीच सांगू लागले या शाळेत जाऊ नका, भूत आहे, तूच भूत आहेस म्हणला, तोच चहा सांडलास. असं सांगत नसते म्हणला, तो धक्का काऊन लावला. लोक म्हणतात भूत आहे, भूत नाही म्हणला, तूच भूत आहेस, तो तुझ्यामुळे चहा सांडला. बाकीचे लोक त्याला म्हणजे जाऊ दे, सांडू दे, कोणाच्या नाही होते, ते रोज आपल्याला चहा करून देतोय ना, एक वेळेस सांडला असेल. मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. परत जे शिल्लक सामान राहिलेलं होतं चहाचं, परत त्याला चहा करायला लावला. आता परत चहा कर म्हणजे ते पहिला जाऊ दे, जागा स्वच्छ केली, परत चहाच्या लागल्यावर आमची तालीम सुरू झाली. म्हणजे तुम्ही इकडे तालीम करत होते आणि इकडे चहा बनवत, इकडे चालू होती, तिकडे चहा चालू होता. आता सगळ्यांना वाटलं होतं की चहा ते जे बनवणार आहे त्याच्या हाताने पडला किंवा काही चुकीनं पडला,
पुढे त्याला काय होतंय रोज करतोय एखाद्या वेळेस झाली चुकी तर माफ करून टाकायची, मग त्याला कोणी रागावलं नाही. जेव्हा तो व्यक्ती जो चहा करणार होता तेव्हा त्यानं तुम्हाला काय सांगितलं की माझ्या हाताने चहा पडला किंवा त्यानं चुकीने चहा पडला असं त्यानं मान्य केलं होतं का? त्यांना मान्य केलं नाही. ते म्हणलं मी हातात नव्हता नाही अजून. त्याच्या म्हणण्यानं असं होतं की चहा आपोआप पडला. मग ते आमचा बाबू म्हणणारा मला आपोआप पडलं, त्या पातेल्याला काय पाय फुटले काय, आपोआप कसा पडत, तुझा धक्का लागला तेव्हा पडलं. त्याच्यामुळे त्या दोघांची थोडी झालं, पण ते निर्व झाली. परत चहा केला. परत चहा केल्याच्या नंतर त्यावेळेस ते परत दुसऱ्यांदा चहा पुन्हा एकदा पडला आणि परत एकदा पुन्हा त्या चहा पातेल्यामध्ये एक थेंबरही चहा शिल्लक राहिला नाही. मग मात्र आमचा बाबू त्याला म्हणलं तू मुद्दाम चहा सांडायलाच, तुला उद्यापासून चहाच करायचा नाही, चहाला माणूस बदलायचा आपला. मग आम्ही त्या दिवशी चहा नसल्यामुळं अर्धवट तालीम केली. पोरे म्हणजे जाऊ दे, आपला पहिला दिवस आहे आजचा त्या शाळेत येण्याचा, उद्या आपण सगळ्या तयारीशी येऊ आणि उद्या चांगली तालीम करू. म्हणजे त्या दिवशी तुमचा चहा दोनदा पडला, दोनदा चहा केला पण दोनदाही पडला चहा. आणि चहा करणारा मान्य करत नव्हता की चहा त्याच्या हाताने पडला. चहा म्हणायला धक्काच लावला आणि अजून चहा उकळायचाच राहिला होता. मी कशाला त्याला हात लावू, मी उकळी येण्याची वाट बघू लागलो. उकळल्यावर मी खाली उतरणार, पण त्याला उकळीत नाही आली, मी कशा उतरणार त्याला, माझा धक्का लागलाच नाही, मी चहा सांडला नाही. आणि तो रोज करणार चहा, रोज चहा तो रोज होता. नवीन माणूस पण होता, त्याला पोळालं किंवा त्याला काही असं नवीन काय वाटलं तू जाईल असं वाटलं म्हणून चहा पडला. आणि त्याला चहा पोळ्याला कोणालाच नाही, त्यालाही नाही, पोळ्याला कोणालाच नाही, फक्त जमिनीवर चहा सगळा सांडून गेला. पातेल्यात एक थेंबसुद्धा चहाचा शिल्लक राहिला नाही. सहज तुझी चहा सांगतो पातेला थोडाफार चहा राहतो पण त्याविषयी काहीच राहिला नाही, एक थेंबवर सुद्धा राहिला नाही. आणि मग त्याच्याकडे सगळ्यांना दुर्लक्ष केलं, जाऊ द्या म्हणले. उरलेली तालीम केली, ती राहिलेली एक अंक शेवटी राहिला होता, जाऊ द्या म्हणजे आता आळसत आला, चहा नाही काय नाही, उद्या आपण तयारीनं येऊ. उद्या सगळी तयारीनं आले. रोजच्यापेक्षा जास्त साखर चहाची पत्ती पावडर आणली, जास्त आणली आणि परत तालीमीला सुरुवात केली. तालीमीला आमची तालीम आयन भरात आली आणि याला सांगायचं काम पडलं नाही. याला रोजच्या वेळेला त्यानं चहा आठवला, स्टोव पेटवला, चहा सुरू झाला आणि चहा सुरू झाल्यावर त्या उकळी यायच्या अगोदर पुन्हा कालच्यासारखंच पातेलं सांडलं. पातेलं. आज पातेलं सांडलं की मात्र आमच्या बाबूला दमत निघालं नाही. बाबूजवळ गेला आणि त्याला एक गुद्दा मारला. रोजही चहा सांडायलाच म्हणला, आता तुझ्या पैशानं साखरपत्ती आणायची, तूच चहा सांडायलास, कालही आम्ही माफ केली, आजही चहा तोच सांडलास, रोज कसा चहा सांगते. ते माणूस प्रेमळ होता, कष्ट करण्याची तयारी होती. आम्ही काय त्याला कोणतं मानधन देत नव्हतो किंवा त्याला कशाचीही अपेक्षा नव्हती, सेवा म्हणून तो करीत होता. हे एवढे नाटक करत आपण त्याला चहा करून पाहतो म्हणून त्या माणसाला थोडं दुःख वाटलं आणि तो रडला. ते म्हणला, अवे मी तुमच्या सेवेसाठी मी आलो, मी चहा कसा सांडेल, मी नाही सांडला, मी खोटं कशासाठी बोलत. परंतु पुन्हा आमच्या माणसाला सारवासारव केली. जाऊ दे म्हणले, बाबू त्याला बोलू नकोस, तो काम करणाऱ्या माणसाला मारू नये. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आमच्यातला एक पुन्हा माणूस उठला. ते म्हणला, आता तर चहा प्यायचाच म्हणला, कितीदा सांगते आपण बघू, आता तर मुद्दामच चहा प्यायचा. आणि मग त्यानं 10 रुपयाची खिशातली काढली. ते म्हणला, हे 10 रुपये सगळे संपू दे, साखर पत्ती पावडर दूध सगळे घेणे म्हणला, परत चहा करू. आणि मग गावात जाऊन परत ते सगळं आणलं सामान. तोपर्यंत आमची अर्धी तालीम झाली होती, 2 अंकाची तालीम संपलेली होती, 1 अंक शिल्लक राहिला होता. आणि इकडे चहा त्या नवीन आणलेल्या चहाचा झाला. मात्र त्या दिवशी आम्हाला चहा प्यायला भेटला नाही. तो आणलेला चहासुद्धा सांडला. बरं, ते चहा सांडत असताना वर आमचं छत कशाचं होतं, टीनचं होतं, पत्राचं होतं, शाळेचं छत. त्याच्यावर एक खूप मोठा दगड पडल्यासारखा आवाज झाला, धडाम असा आवाज झाला. तिकडे आवाज होणं वरती आणि खाली पातेलं खाली पडलं, दोन्ही सोबतच झालं. मग आमच्या लक्षात आलं की इथं तालीम करू नये, आपल्याला भीती घालावी, असं कोणीतरी आपल्या तालिमीला आडवा येणारा माणूस आपल्याला भीती घालण्यासाठी दगड मारायला शाळेवर. आणि त्याच्यातला इथं एखादा माणूस तोच आपला पातेल्याला धक्का लावून चालला आहे. दुसरं चहा करणारा माणूस चहा सांडणं, हा मुद्दाम कोणतरी चहा सांडायला, आपण रोजही तिथं तालीम घ्यायला त्याने मुद्दाम पत्रावर दगड मारला आपल्याला भीती घालण्यासाठी. म्हणजे पोरं भ्यायचं नाही रे, ते कोण आहे बाहेर बघू, म्हणजे आपण कोण दगड मारायला येते. असं झालं. बाहेर फिरून बघितलं, जळणारी बत्ती बाहेर आणली, त्या बत्तीनं बघितलं, कोणी पळाल्याचा आवाज नाही, कोणी काही नाही, शुकशुकाट होता सगळा, कोणी माणूस नाही, कोणीच नाही.
कारण की तुम्ही आधीच गावाच्या बाहेर आला होता आणि गावाच्या बाहेर सहज रात्रीच्या वेळी त्या काळात कोण येणार मग? मुळात त्या शाळेकडे दिवस मावळला की कोणीच फिरकत नव्हतं. कोणी सगळीकडे अंधार होता पसरलेला आणि त्या शाळेचं थोडी भीती होती की तिकडं जात नव्हतं कोणीच जात नव्हतं. गावाच्या बाहेर एकदम लांब होती शाळा आणि कोणी जात नव्हतं. आणि मग इथं कशाला येईल कोणार. पण आम्हीसुद्धा एकटे दुकटे असतो तर जात नव्हतो. पण आमचा 20-25 जणांचा कळप होता म्हणून आम्ही एकमेकाच्या साह्यानं आधारावर गेलो होतो. परत तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो तरी जाताना आम्हाला आहे 2 दिवस आलेला अनुभव आम्ही गावामध्ये शेअर केला की असं व्हायलं. तर लोक म्हणजे जाऊ नका त्या शाळेत, दुसरीकडे तालीम करा तुम्ही, कशाला जाता तिथं. आणि म्हणजे निवांत जागा, आमची तालीम तिथं चांगली व्हायली, आम्हाला कोणाचा त्रास होईना गावातल्या मंडळीचा काही नाही. म्हणून आम्ही परत तिसऱ्या दिवशी तिथं गेलो. मात्र तालीम इकडे चालू, चहा स्टोअर चालू आहे आणि आमचं पातेलं तर पडलंच रोजच्यासारखं. पण आमच्या बत्तीला जोरात अशी फुंकर घातल्यासारखा आवाज आम्हाला ऐकू आला की फुंकर घालून आमची बत्ती विझवली. आज 2 दिवस पातेलं खाली सांडलं. तिसऱ्या दिवशी पत्रावर धडम आवाज झाला आणि आज मात्र आमची बत्तीच विझवली. बत्ती विजली त्याच्या काही असं कारण असू शकतं किंवा हवा आली जोरात किंवा असं काय होतं का? वातावरण कसं होतं? फुंकर मारलेला आवाज आम्ही सगळ्यांना ऐकला. बरोबर. की असं जो तोडला तो असा फुंकर मारलेली आवाज आमच्या कानावर ऐकू आला नाही. मग पण कोण मारली हे दिसलं नाही. फुंकर कोण मारली? कारण बत्तीच्या उजेडात कोणी आलं तर लगेच दिसतं. ते फुंकर मारपर्यंत बत्ती चालू असणार, त्याच्यामुळे कोणी आलं कोण गेलं. मग आम्ही एकमेकाच्या तोंडाकडे बोलतो, तो फुंकर मारली का, तो फुंकर मारली का. फुंकर मारल्याशिवाय बत्ती विजली नाही. फुंकरीचा आवाज ऐकू आला. कोण बत्ती विजवली सांगा. मग आमच्यातच थोडे एकमेकावर गरम होऊ लागले. तूच चहा सांडायला, तूच फुंकरे मारली, तुझ्यातनंच बाहेर कोणी लघवीला गेला आणि त्यानंच दगड मारला. तालीम करायची का नाही ठरवा आधी, आपले तेच आपण त्रास देऊ नका असं आम्ही म्हणू लागलो. त्यावेळेस मग आमचे शिक्षकच आले. ते म्हणले आपसात भांडणं करू नका, काही होणार नाही, आजच्या दिवस तालीम करू आपण, उद्या आपण दुसरी जागा एखादी बघू, कोणी काही एकमेकाला काही बोलू नका म्हणले. मारली असेल आपल्यातलंच एखादं कोणतरी आहे, पण आपल्यामुळं आपली नाटक बाजूला जाऊ द्यायचं का. आपण जर भांडणं केली तर उद्या आपलं नाटक होणार नाही, आपण भांडणं करू नका, थांबा थोडं. म्हणून होणारे भांडणं त्याला टाळले. परत एकदा बत्ती लावा म्हणले, राहिलेलं एक अंक आपण घेऊन टाकू, परत एकदा बत्ती लावा. परत एकदा बत्ती लावली आणि परत एकदा बत्ती लावल्यावर एकच प्रवेश झाला त्या नाटकात अंकामधला. 2 प्रवेशातून शिल्लक राहिले. पुन्हा एकदा जोरात फुंकर मारले आणि बत्ती वेधली. आता मात्र आम्हाला या खोलीचं असं कधी एकदा बाहेर पडावं असं वाटलं. नको इथं आता, सगळीकडे अंधार झाला. आणि गेल्या 4 दिवसापासून आपण अनुभव घ्यायलो की चहा तर प्यायला भेटलाच नाही, एकदाही नाही. 4 दिवस झाले आपण दोनदा चहा करायलो, एकदासुद्धा चहा प्यायला भेटला नाही. एकदा धडम आवाज वरती झाला, 3 वेळेस बत्ती विसली, कोण विसायले कळना, दगड कोण मारला हे माहीत नाही, चहा कोण सांडायले हे माहीत नाही. याची भीती मनामध्ये होती सगळ्यांच्या. आणि असं समजदार असं कोणीच नव्हतं की सगळे शाळेतले विद्यार्थी 17, 18, 20 जास्तीत जास्त 20 वर्षापर्यंत. यांना काय सांगायचे, नव्या रक्ताचे पोरं होते. खोलीच्या बाहेर धडाधडा पडले. आम्ही तर एकमेकाच्या पायात पाय अडकून एकदम पडलो खाली, इतकी भीती नाही. पण शिक्षकच म्हणले पळू नका, थांबा थोडं, पळू नका, पडचाल पळू नका, थांबा. ती धीर द्यायला होते. पण वास्तविक आमच्या शिक्षकाचा सुद्धा शर्ट घामानं भिजलेला होता, डबडब त्याच्या अंगावर घाम साचलेला होता. पण त्यानं दाखवला नाही. सगळे शाळेच्या बाहेर मैदानात आले, शाळा सोडून दिली, शाळेला कुलूप लावलं, बाहेर आलो आणि परत एकदा बत्ती लावली. तर बत्ती लावताना आमच्यातलाच एक जण म्हणला, शाळेत बत्ती विझली तिथं टिकली नाही, इथं एवढ्या वाऱ्यात टिकणार आहे का, कशाला लावायला बत्ती, चला आपण अंधारातच जाऊ. नाही म्हणले, अंधारात नको, बत्ती लावू द्या, कारण रस्ता चांगला नाही, चिखल झालेला आहे, बत्ती लावू द्या. आणि तिथं बत्ती लागली. कोणं फुंकर मारले नाही, कोणं काही केले नाही. बत्तीच्या उजेडात आम्ही परत गावामध्ये आलो. आणि तेव्हापासून उरलेल्या सगळ्या 5, 6, 7 ज्या तालमी शिल्लक राहिल्या होत्या त्या आम्ही गावातच केल्या. परत त्या शाळेचं तोंड पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही त्या एका खोलीत तुम्ही तालीम करत होता, तेव्हा तुमची बत्ती आणि तुमच्या चहाचं भांड्याचे अनुभव तुम्हाला आले. पण तुम्ही जेव्हा खोलीच्या बाहेर आलात आणि तेव्हा तुम्ही बत्ती लावली, त्या मोकळ्या वातावरणामध्ये तुम्ही बत्ती लावली तरी विजली नाही. पण एका बंद खोलीमध्ये ती बत्ती सारखी विजत होती आणि कोणातरी फुंकर मारण्याचा आवाज पण तुम्हाला फुंकर मारण्याचा आवाज येतो.
मग आम्हाला वाटलं की आपल्याला गावातली माणसं या शाळेत तालीम घेण्यापासून आपल्याला वंचित का ठेवू लागले, का नको म्हणाले, जाऊ नको म्हणून. तर याचं कारणच त्या जुन्या माणसाला माहीत असेल याचं काहीतरी, पण आपण त्यांचं ऐकलं नाही. आपण इथं आलो, येऊनही आमचा फायदा काही झालेला नाही. आमच्या रोजही तालमी अर्धवटच राहिल्या. तालीम काही आमचे 3 तास शेवटच्या तालमीचा झाला नाही. चहा पिण्यात तर संपूर्ण आमचा चहा तर बुडालाच, आम्हाला तर प्यायला भेटलाच नाही. करणाऱ्याची मेहनत फुकट गेली आणि आम्हीच एकमेकावर रागावू लागलो की तो चहा सांडला, तो दगड मारला, तो फंकर घातली. आमच्यातलेच मतभेद वाढत जाऊ लागले. परंतु आम्हाला ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस आमचे जे डायरेक्टरी शिक्षक त्यांनी आम्हाला सांगितलं, पोरो एकमेकावर पडू नका, कोणीही फुंकर आपल्यातल्यानं मारली नाही, आपल्या माणसाने चहा सांडला नाही, त्या चहा सांडणाऱ्याला दोष देऊ नका, कारण हे असं होत असते. आपल्याला गावातल्या माणसानं सांगितलं होतं की तिथं जाऊ नका, आपण त्यांचं ऐकलं नाही. जुन्या माणसाचं थोडंफार ऐकावं लागत असते, त्याला काही आलेले अनुभव असतील म्हणून ते आपल्याला म्हणू लागले जाऊ नका म्हणून. आपण त्यांना विरोध डावलला, तिथं गेलो, आपल्याला हा अनुभव आला. याच्यासाठी आता परत त्या जागेत आपल्याला तालीम घ्यायची नाही, आपण आपल्या मोकळ्या जागेत तालीम घेऊ. आणि त्यानंतर आम्ही अक्षरशः आम्हाला जागा सापडली नाही. एका माणसाच्या गोठ्याबाहेर एक उकंडा होता, उकिरडा, गाईचा, बैलाचे गाईचे शेण वगैरे टाकतात, ते आम्ही साफ केला, त्याचा चौघांनी ओटा केल्यासारखा केला आणि त्याचं ते जमिनीपासून ते 2 फूट उंच झालं ते. आणि त्याच्यावरच एक त्यावेळेस खताचे पोते नवीन निघालेले होते. त्या खताच्या पोत्यापासून 2-4 पोते फाडून आम्ही ते एक नवीन तयार केलं एक त्याच्यावर टाकण्यासाठी. आणि त्या उकिरड्यावर ते टाकायचं आणि त्या तेवढ्या चौथऱ्यावर आम्ही तालीम घ्यायची. उघड्या मैदानावर आमची दत्ती विटली नाही, ना आम्हाला भीती वाटली नाही, कोणा फुंकर घातली नाही. आम्ही उकिरड्यावर तालीम केली, पण आम्हाला शाळेत तालीम घेता आली नाही. म्हणजे तुम्हाला शाळेत आलेले अनुभव इतके भयंकर होते की तुम्ही परत त्या शाळेकडे कधी जायचा विचार पण नाही केला. बाहेर तालीम करत पण त्या शाळेत जायचंच नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्रीपणी त्या ठिकाणी त्या शाळेपासून 2 रस्ते आहेत. एक शाळेच्या उजव्या हाताला एक रस्ता आहे आणि डाव्या हाता एक पांदण रस्ते आहेत. ते वास्तविक पांदण रस्ते आहेत. ते जमिनीपासून 10 फूट खोल आहेत. एक पांदण रस्ता 10 फूट खोल आहे सांगलीला जाणारा, आणि एक जमिनीवरच रस्ता, पण त्या शाळेपासून 20 फूट 25 फूट अंतरावर बाजूला जाते आणि उजव्या साईडचा पुन्हा 20-25 फुटाच्या साईडला जाते. ते रस्ता रात्री हमेशा 10 वाजेपर्यंत वाहते. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्याला काही अनुभव येत नाही, पण नेमका रात्री शाळेत मुक्कामाला राहण्याचा अनुभव येतो. हा त्यानं ज्याला अनुभव आला होता त्यांनीच आम्हाला सांगितलं की ही रात्रीच्या वेळेला तुम्ही तिथं तालीम घेऊ नका, लेकरं लहान आहेत, असा आम्हाला त्या ठिकाणी अनुभव आला होता. तर यांच्यासोबत आलेला अनुभव खूप सुंदर यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितलेला आहे. तर तुम्हाला पण आमच्या पॉडकास्टमध्ये यायचं आहे आणि तुमचे अनुभव आम्हाला शेअर करायचे आहेत, तर एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये तुमचा संपर्क आमच्याशी शेअर करा. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क करेल. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमचा एक सुंदर अनुभव आमच्या व्ह्युअर्सला सांगितला, सबस्क्रायबरला सांगितला. तुमचे धन्यवाद.